मला बहुतेक चिकुनगुन्यासारखे लक्षणं आहेत. पण मग खात्री करण्यासाठी कुठली टेस्ट करावी आणि कुठे करावी आणि त्याचा रिझल्ट्सनुसार चिकुनगुन्या आहे का नाही हे कसं कळेल? सो नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलवरील आपला पुढचा व्हिडिओ, ज्यात आपण चर्चा करणार आहोत चिकुनगुन्यामधल्या डायग्नोसिसबद्दल. सो थोडक्यात चिकुनगुन्याचे निदान कसे करावे याबद्दल. सो जसं आपण बघितलं, चिकुनगुन्या हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे विषाणूपासून होणारं इन्फेक्शन आहे. आणि त्यामुळे या इन्फेक्शनमध्ये टिपिकली जे आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन्समध्ये कल्चर हा प्रकार करत असतो जंतू शोधण्यासाठी, ती टेस्ट यामध्ये रुटीनली होत नाही. कारण का ती टेस्ट फक्त बायोसेफ्टी लेवल 3 किंवा त्याच्या पुढील लॅबोरेटरीजमध्ये रिसर्च लॅब्समध्ये होत असते आणि रुटीन वापरासाठी ही टेस्ट कुठेही उपलब्ध नसते. सो या इन्फेक्शनच्या निदानासाठी आपल्याला 2 प्रकारच्या तपासण्या असतात. कारण की डेंगीसारख्या इन्फेक्शनप्रमाणे या इन्फेक्शनमध्ये पांढऱ्या पेशी, प्लेटलेट कमी होत आहेत किंवा लिव्हर फंक्शन डिरेंज होत आहेत, अशा गोष्टींमधनं फारसा चिकुनगुन्या असेल याबद्दल क्लू मिळत नाही. सो बेसिकली असतं की आजूबाजूच्या भागात चिकुनगुन्याच्या केसेस आढळून येणे आणि अशा भागात राहणाऱ्या किंवा अशा भागात गेल्या 15 दिवसात जाऊन येणाऱ्या व्यक्तीमध्ये जर ताप, तीव्र अशी सांधेदुखी आणि टिपिकल अशी जनरलाइज एरिथेमॅटस रॅश जी तापाच्या 2-3 दिवशी सुरू झाली असेल, या 3 प्रकारचे लक्षणं, ज्यातलं सांधेदुखी आणि ताप हे महत्वाचं आहे, ही लक्षणं दिसून येत असतील तर अशा रुग्णांमध्ये आपण चिकुनगुन्याची तपासणी करायला हवी. तपासणीसाठी RT-PCR म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन बेस्ड पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही तपासणी ही अक्यूट फेजमध्ये म्हणजे पहिल्या 7 दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाची असते. या टेस्टच्या द्वारा पूर्ण ब्लड सॅम्पलमध्ये किंवा सिरम सॅम्पलमध्ये चिकुनगुन्या व्हायरस हा PCR टेक्निकद्वारे डिटेक्ट केला जाऊ शकतो. त्याचबरोबर IgM किंवा IgG अँटीबॉडीजचा वापर करून देखील चिकुनगुन्याचं निदान हे केलं जाऊ शकतं. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे, इन्फेक्शनची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 7 दिवसात PCRच्या तपासणीद्वारे डायरेक्टली विषाणू डिटेक्ट करून निदान केलं जाऊ शकतं. कारण जसं आपण आपल्या गेल्या व्हिडिओत बघितलं, लक्षणं सुरू झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत साधारणतः हे विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये आढळून येत असतं. म्हणजेच 7व्या दिवसानंतर PCRच्या टेस्टचा फारसा उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे जसं आपण इतर बऱ्याच इन्फेक्शनच्या बाबतीत म्हणतो, तसं IgM अँटीबॉडीज ज्या आपल्या शरीराने, आपल्या प्रतिकारशक्तीने त्या विषाणू विरुद्ध बनवलेल्या असतात, त्या तयार होण्यासाठी किमान 5 ते 7 दिवसाचा कालावधी या शरीरात लागत असतो. त्यामुळे चिकुनगुन्या IgMची एलायझा या तपासणीद्वारे डिटेक्ट करण्याची जी मेथड आहे, ती वापरून चिकुनगुन्याचे निदान हे आपण 7व्या दिवसानंतर करू शकतो. याला अपवाद असतात काही लोक ज्यांच्यामध्ये IgM अँटीबॉडी डेव्हलप होत नाहीत किंवा उशिराने डेव्हलप होतात. सो अशा वेळी आपल्याला पुढच्या 3 ते 4 आठवड्यात IgMचे टायटर्स परत करून अगोदरपेक्षा टायटर 4 पटीने किंवा जास्त वाढलाय का, किंवा अगोदर निगेटिव्ह होता आणि आता टायटर पॉझिटिव्ह झालाय का, यावरून चिकुनगुन्याचे निदान करणं हे शक्य होत असतं. बऱ्याच वेळी जसं आपण गेल्या व्हिडिओत बघितलं, सबअक्यूट फेजमध्ये किंवा क्रोनिक फेजमध्ये जेव्हा रुग्ण आपल्याकडे येत असतात, जेव्हा ताप कदाचित काही आठवड्यांपूर्वी येऊन गेलाय आणि त्यामुळे PCRचा फारसा उपयोग होणार नाहीये, अशा रुग्णांमध्ये IgMची टेस्ट एलायझा या पद्धतीने करून चिकुनगुन्याचं निदान करण्यास आपल्याला उपयोगी ठरू शकते. त्याचबरोबर IgG हा जो अँटीबॉडीचा प्रकार आहे, हा टिपिकली कुठल्याही इन्फेक्शन विरुद्ध तयार होणाऱ्या अशा अँटीबॉडीज असतात ज्या इन्फेक्शन नंतर काही आठवड्यांनी पॉझिटिव्ह येतात आणि पुढे अनेक महिने किंवा वर्ष ते पॉझिटिव्हच राहू शकतात. सो थोडक्यात बोलायचं झालं तर जसं RT-PCR द्वारे विषाणू डिटेक्ट करणं हे चिकुनगुन्याच्या पहिल्या 7 दिवसात चिकुनगुन्या असल्याचं सांगू शकतं, तसं IgM द्वारे चिकुनगुन्या डिटेक्ट केल्याने काही आठवड्यांपूर्वी चिकुनगुन्याचे इन्फेक्शन झाले किंवा गेल्या 1-2 आठवड्यातच चिकुनगुन्याचे इन्फेक्शन झालंय हे आपल्याला कळू शकतं. आणि IgG द्वारे गेल्या काही महिन्यात चिकुनगुन्या होऊन गेलाय किंवा गेल्या काही आठवड्यातच हा रुग्ण चिकुनगुन्यातनं बरा झालाय, हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. सो जे आपण 3 फेजेस चिकुनगुन्याच्या बघितलेल्या, अक्यूट, सबअक्यूट आणि क्रोनिक, त्यांच्यात बोलायचं झालं तर अक्यूट फेजला पहिल्या आठवड्यात PCR, नंतरच्या 2 आठवड्यात IgM अँटीबॉडीज, सबअक्यूट फेजला मेनली IgM अँटीबॉडीज
काही केसेसमध्ये IgG आणि क्रोनिक फेजला IgG अँटीबॉडीज हे आपल्याला निदान करण्यासाठी वापरता येऊ शकतं. सो मित्रांनो, या 3 प्रकारच्या तपासणींव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारे ब्लड टेस्टद्वारे आपल्याला चिकुनगुन्या आहे का नाही हे सांगणं शक्य नाही. त्याचबरोबर या रुग्णांमध्ये जर प्लेटलेट ड्रॉप होण्याचं प्रमाण खूप जास्त असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन दिसत असतील तर त्यांना सोबत डेंग्यू सारखे इन्फेक्शन नाही येणं याची खात्री करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण डेंग्यूमध्ये कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण जास्त असतं, ज्यावर आपण काळजीने लक्ष ठेवू शकतो. सो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत चिकुनगुन्याचा इलाज कसा करावा, आणि ज्यांना पूर्वी चिकुनगुन्या होऊन गेलाय त्यांना अजूनही सांधेदुखी असेल तर त्याचा इलाज कसा करावा. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.